नवरदेव जास्त एक्साइटेड आहे, आम्हा सगळ्यांना हळद लागली. एका मुलाने आम्हाला एक विहीर दाखवायसाठी ऑलमोस्ट 12.5 किलोमीटर 12.5 किलोमीटर चालवलंय. खोल आहे काय? बांबू पूर्ण आतमध्ये गेलाय. अरे मजबूत आहे भाई. मासे सगळे कासव पण आहे. होतो तू हा तेच बोल, संध्याकाळ थोडी होऊ दे मग येऊया. ह्याच्यात टॅन होणार. मुंबईला आहे ना एक आमच्या इकडे बावडी आहे मोठी अशी राऊंड वॉल. एवढं करतं बोल ना. तिथे तर जीव वगैरे गेले आतमध्ये. तिथे पण पोरं पोहतात. म्हणजे कोणाकोणाचा असा पाय खेचल्यासारखा वाटतो, पण ते ज्याला पोहायला येतं ते येतात वरती बरोबर. पण गावच्या विहिरीमध्ये असतं असं काय नसतं. बघूया ट्राय करूया. अरे जो विहिरीत जीव देतो त्याची आत्मा असते, बाकी काय कोणा. जर ती पण असं वाटतं की बाई याच्याकडे घे, याच्याकडे घे. काय बोलला? माझी आईची आहे. तुझ्या काय मग इथे तुम्ही गणपतीला वगैरे पोहत असाल ना इथं तेव्हा तेव्हा काय नव्हत कधी. अरे वा, असं काहीच नाही होत. आणि भाई हे झाड अजून पुढे असतं ना, त्या पोराने झाडावरून उड्या मारल्या असतं इकडे भाई. थोडस पुढे असतं तर हे पण इथून पण मजा येईल रे. इथून पण मारू शकतो. ए भाई रिक्स घ्यावी लागेल. एवढं 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 काय ऑलिम्पिक मधला आहेस तू? WWE. कोण आहेस तू? कसं वाटतंय? अरे पण कपडे आणि हे घेऊन यायला तर लागणार ना. चाल. नकली साप आहे, असली आहे, नकली ठेवून दिलं. मी सापाला खूप घाबरतो ना. मी हा घेऊन आलाय का? मी कोणालाच घाबरत नाही, फक्त सापालाच घाबरतो जास्त. असं बोलून बोलून वाघ समोर आला की तो वाघाला घाबरतो. नाही घाबरणार, वाघाला नाही घाबरणार. कारण आम्ही वाघ माझा मित्र आहे. तुझा नीट वाघ. सायलच्या गावात तर पोचलोय. जेवणाचं अजून काही ठिकाणा नाहीये. किती वाजल्यात? 1 वाजलं. साहिल तर हळदी करून बसलाय तिथे. आता आमचा जेवणाचा कोण बघेल बघूया. कदाचित त्या लोकांनी जेवण पण घेतलं असेल. काय बोलतो? चालू केलं असं. चालू केलं. तसं नाही, जेवण चालू केलं असेल. आपण तर फिरायला गेलेलो ना विहीर बघायला. तुम्हाला पोहायचंय. तो नाव काय? राज. राजने विहीर दाखवायसाठी आम्हाला एक 64 किलोमीटर लांब येऊन गेलेला. 64 केवढं केलंस? त्यात 64 मधलं 6 पण नाही घेऊन गेला रे. सो आता साहिलची हळद सुरू होते. साहिलला ऑलरेडी सगळे हळद लावतात आणि आमचे पोर अजून तयार होत आहेत. आणि एका मुलाने अशी गद्दारी केली आहे. तुला कुठचा कलर सांगितलेला मी? तुला कलर कळत नाही? माझ्याकडे व्हाईट कुर्ता होता, पण तो खूप महागातला होता. आणि एवढं मी हळदीसाठी एवढं खराब करू व्हाईट, ते 150 वाला नव्हता माझ्याकडे. भावा 150चा कुर्ता नाही, हा पहिली गोष्ट. 100चा आहे. 2000चा कुर्ता होता माझ्याकडे व्हाईट होता, तर मी कसं करणार? सो काय नाही, 2000चा कुर्ता घेतलेला 200चा आलं घेतलं असतं. 2000चा कुर्ता साफ झाला असता. चहा बघ बनली असते आल्याची. अरे माणसा. शिकला मगाशी 2 तास बघितलं ना त्याने. तर युजली नवरदेवाला हळद लावली जाते. आम्ही एक्साइटेड असले पाहिजे त्याला हळद लावली. इथे नवरदेव जास्त एक्साइटेड आहे, आम्हा सगळ्यांना हळद लागली. मला पण लावू. कसं वाटतंय साहिल? मस्त वाटते, मजा वाटते. पहिल्यांदा मित्र स्वतःच्या गावी जेव्हा मित्र येतात तेव्हा बरंच वाटतं. पण मला स्वतः फिरवता येत नाही त्यांना गाव, फक्त ह्याचीच खंत आहे. पण पुन्हा येतीलच माझ्या मुलाच्या बारशाला, मुलीच्या बारशाला. पण माझ्या शाळेतले जे मित्र आलेत ते दुपारपासून गायब आहे, झोपलेत जाऊन. हळदीला आराम करायला आले, तर उद्या लग्न करून निघतील. आणि मजा आहे, उद्या लग्नाला पण मजा येणार आहे. मजा वाटते, फक्त पाठ दुखते आणि आराम. आणि आमच्या इकडे हे असतं, म्हणजे एकदा लग्न चढवलं ना, ते विधी काय झाली
तर कुठे पाठ टेकून बसू शकत नाही. हा नाही, पाठ मग झोपणार पण नाही टेकून शकत. झोपू शकतो पण भिंतीला पाठ टेकून नाही बसायचं. अच्छा लॉजिक बाबा, लॉजिक तर असेल, आपण त्याला बोट नाही करू शकत पण आहे. त्याच्यानंतर जेवायचं नाही, म्हणजे फक्त खिचडी वगैरे देतील तेवढंच खायचं 2-3 दिवस उपवासाचं. तेच आम्हाला पण माझ्यासाठी खूप काय कळलं की आम्ही जेवण वाढत होतो तेव्हा जे वाढतात त्या लोकांनी हे नाही उचलायचं, प्लेट नाही Plates नाही उचलायची. अच्छा, हा खूप नियम असतात. आता त्यांच्या गावात पण खूप सारे नियम तुम्हाला लग्नाला जाऊ तेव्हा कळतील. गावाला हीच तर मजा आहे. आणि म्हणजे तुम्ही असं काय करायला झाले, आता पुढचं लग्न असणार आहे ते या मुलाचं असणार आहे. सगळं रेडी आहे भाई. फक्त पोरगी पाहिजे. मी डायरेक्ट बोललो घर रेडी आहे, दागिने रेडी आहेत, हॉल रेडी आहे. फक्त पोरगी पाहिजे. मुलगी रेडी नाही. नंतर या पोराचं होणार आहे, ह्याचं तर लवकरच होणार आहे. आणि नंतरला याचं बाकी आहे. माझं बाकीच राहणार आहे वाटतं. याचाच होणार. अरे हा माझ्या नात्यातला आहे साहिल. साहिल ह्याला आता माहित पडलं. ह्याच्या नातातल्यास तू माझ्या अरे याची ताई माझे रिलेटिव्ह आहे. काय बोलतो. करेगी दुनिया